नमस्कार सर. हा नमस्कार. बोला. 9 तारखेपासून आणखी तीव्र थंडीची लाट येणार आहे. 9 तारखेपासून. हो, तीव्र चांगली थंडी येणार आहे. हो हो आता पाऊस काय येणार नाही, झाला पाऊस गेला. हो. मग सर राज्यात आता थंडीला सुरुवात आजपासून म्हणजे थोडीशी चाहूल तर लागलेलीच आहे. पण मग जिल्हा वाईज माहिती द्या की कशा पद्धतीने थंडी वाढत जाईल. हा आता हो हो नाशिक, निपाड, त्याच्यानंतर जळगाव जिल्हा, धुळे जिल्हा, पारोळा तालुका, त्याच्यानंतर जामनेर, त्याच्यानंतर घाटाच्या खाली बुलढाणा, मलकापूर, नांदुरा, त्याच्यानंतर अकोला, दर्यापूर, अचलपूर, शेगाव, खामगाव, त्याच्यानंतर सिंदखेड राजा, इकडं अकोला जिल्हा, त्याच्यानंतर अमरावती, मोर्शी, वरुड, वर्धा जिल्हा, नागपूर जिल्हा, ह्या पट्ट्यामध्ये आज रात्रीच्याला जास्त वाढणार आहे. पुन्हा आज उद्या सकाळच्याला. हो हो बरोबर. आणि ती थंडी लगेच उद्या सकाळच्याला इकडे आता मराठवाड्याकडे येणार आहे. मग तुमच्याकडे संगमनेर तालुका, अहिल्यानगर, ओझर, जुन्नर, आंबेगाव, त्याच्यानंतर संभाजीनगर, इकडे जालना जिल्हा, परभणी जिल्हा, हिंगोली जिल्हा, वाशिम जिल्हा, यवतमाळ जिल्हा, अकोला जिल्हा, चंद्रपूर, ह्या पट्ट्यामध्ये आता उद्या सकाळच्याला आता तिथपर्यंत उद्या सकाळचा पण तिथपर्यंत येणार. आणि परवाच्याला मात्र इकडे दक्षिण महाराष्ट्राकडे, हो हो बरोबर. मग कोल्हापूर, सांगली, सातारा, धाराशिव, लातूर, बीड, इकडे नांदेड जिल्हा, धर्माबाद तालुका, त्याच्यानं निलंगा, औसा, तेलंगणा पूर्ण, त्याच्यानंतर इकडं आदिलाबाद आणि यवतमाळ, ह्या पट्ट्यामध्ये परवाच्याला मग जास्त सकाळी सकाळी खूप थंडी. आणि नंतर मग 9 तारखेला मग राज्यभर थंडीला सुरुवात होईल. 10ला आणखीन खूप वाढणार. 11, 12, 13 पासून तर मग राज्यात सगळेजण रात्रीच्या स्वेटर घालतात. 13 पासून हो हो राज्यातले सगळ्या जणांना स्वेटर काढावं लागेल भाई. मग तीव्र ह्या नोव्हेंबर मध्ये तीव्र थंडीची लाट राहणार आहे एवढा महिना. हो सर. मग आजपासून थंडीला सुरुवात झाली. मग शेतकरी बांधव असं विचारतात की आता पाऊस जाणार का थोडाफार येणार? गेला अचानक विड्रॉल झाला पाऊस अचानक. हो ना. हो हो तुम्हाला एक मागे एक सांगितलं होतं की 27 तारखेला जाळी धुई आली ती बघा. हो बरोबर. तर 26 पासून बघा, 26, 27, 28, 29, 30, 1, 31, 1, 2, 3, 4, 5, 6, बरोबर 7 तारखेला मी म्हणलं होतं ना 7 तारखेला थंडी येईल. 12 दिवसाला थंडी येते. हो बरोबर सांगितलं होतं. हो हो सर. आता आपण जर पाहिलं तर धुकं येतंय बरंचसं. मग धुकं जास्त राहील कारण धुकं जर बरोबर. हे धुक्यासाठी काय करू, द्राक्ष शेतकरी, डाळिंब शेतकरी, टमाटेवाले आणि वेलवर्गीय यासाठी एक अंदाज देऊ की 7 नोव्हेंबर, 8 नोव्हेंबर, 9 नोव्हेंबरच्या दरम्यान सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, त्याच्यानंतर कोकणपट्टी पूर्ण, माळशेज घाट, त्याच्यानंतर इगतपुरी, नाशिक, उत्तर महाराष्ट्राकडं, इकडे बुलढाणा जिल्हा, त्या पट्ट्यामध्ये काय म्हणणार धुकं राहणार आहे. हो बरोबर. 8-9 तारखेला. हो. फक्त 2च दिवस राहील का सर? कारण जर 3 दिवस राहील. धुकं जर जास्त राहिलं तर सूर्यप्रकाश कमी मिळतो आणि त्याचा परिणाम पिकांवरती होतो. म्हणजे शेतकऱ्यांना नंतर लगेच सूर्यदर्शन होणार आहे ना. हो ना. हो हो बरोबर. पण पहाटे पहाटे खूप धुके येणार ह्या 3. हो हो ठीक आहे. म्हणजे शेतकऱ्यांना म्हणजे शेती पिकांना काही धोका अहिल्यानगरकडे नाही. देखील येणार आहे, काही भागात येणार अहिल्यानगरकडे उद्याच्या 8-9 तारखेला. हो हो ठीक आहे सर. म्हणजे आता येणाऱ्या काळामध्ये आता आपण सोशल मीडियावरती असं पण पाहतोय की नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस सांगितला जातोय. मग तो नाही चूक आहे, नाही येणार पाऊस. मी म्हटलं होतं ना, फक्त 2 डिसेंबर ते 7 डिसेंबर दरवर्षी एक अवकाळी येत असते. म्हणजे त्याच्यात येत ते, त्याचा आपण अंदाज नंतर देऊ. हो चालेल ठीक आहे. आणि शेतकऱ्याला म्हणा गहू पेरायला हरकत नाही, कांद्याचं रोप टाका, त्याच्यानंतर ऊस अवघड करायला हरकत नाही, मका काढायला हरकत नाही, मका लावू शकता, हरभरा पेरू शकता. द्राक्षाच्या शेतकऱ्याला फवारणी करण्यासाठी चांगलं वातावरण आहे. वीट भट्टी उत्पादकासाठी आनंदाची बातमी, कारखानदाराचे मजूर आहेत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी. त्यांना म्हणा आता काय पाऊस येणार नाही, काही चिंता करू नका. कारखान्याच्या लोकांसाठी आनंदाची बातमी, कारण की राज्यात आता पाऊस काय येणार नाही. त्याच्यामुळे हे ट्रॅक्टर जे फसतात ना पाण्यानं येणं, तशी काही परिस्थिती होणार नाही. सुरळीतपणे सगळ्या गोष्टी चालू होणार आहेत, म्हणून सगळ्यासाठी आनंदाची बातमी.
हो हो. सर एकंदरीत थंडीचं प्रमाण म्हणजे मागच्या वर्षी आपण पाहिलं तर भरपूर थंडी होती, तशीच थंडी राहील का? हा, थंडी राहणार. आणि आणखी एक सांगतो, एक माहित असं म्हणून लक्षात हो लोकांनी हे लक्षात ठेवायचं, हो दरवर्षी 22 फेब्रुवारी 10 मार्च गारपीट होते, एक लक्षात ठेवायचं. आणि हो. आणखीन एक सांगतो, हम्म. पुढच्या वर्षी 2026 ला थोडा पाऊस कमी होणार आहे, पण हो पिकं का? चांगली येणार आहेत. हो हो बरोबर. म्हणजे आता 2025 मध्ये जसा झाला तसा नाही होणार. तसं नाही, हो म्हणजे शेतकऱ्यांना या वर्षी जसं संकट आली तशी नाही येणार. तसं नाही येणार, तसं इतकं नाही येणार. हो बरोबर.